Okay. In previous lecture, we have started the new bit, that is an Ayurvedic formulation. In previous lecture, we have studied the definition of an Ayurvedic formulation. Then we have studied the different categories or different dosage form of under the Ayurvedic formulation. In short, I will revise this bit. Definition: as per the Drug and Cosmetic Act of 1940, the Ayurvedic medicines or Ayurvedic formulations is defined as the all medicines intended for internal or external use or in diagnosis, treatment, mitigation, or prevention of a disease or disorder in a human being or animals, and mainly manufactured by formula described the authoritative books of Ayurvedic medicines of medicine specified in a schedule. This is called as an Ayurvedic formulation. Means काय Ayurvedic formulation means काय? As per the Drug and Cosmetic Act 1940, ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट जो आहे 1940 मध्ये जो स्टेट झालेला आहे, त्या ऍक्ट नुसार आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची डेफिनेशन त्यांनी स्टेट केलेली आहे. काय डेफिनेशन? आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स और आयुर्वेदिक ड्रग मीन्स असे ड्रग की जे काय केले जातात, देज आर सेपरेटेड फ्रॉम द प्लांट, ॲनिमल किंवा मिनरल सोर्सेस पासून ते डिराइव्ह केले जातात आणि ते कशासाठी यूज केले जातात? दे आर युज्ड फॉर डायग्नोसिस, डिसीजचं एखाद्या डायग्नोसिस करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी, डिसीजचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी इन ह्युमन बिईंग. कशामध्ये? ते डिसीजचं डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट करण्यासाठी. आणि कशामध्ये? हे मेनली ह्युमन बिईंग किंवा ॲनिमल मध्ये यूज केले जातात. आणि हे कशापासून प्रिपेअर केले जातात? दीज आर प्रिपेअर्ड बाय रेफरिंग द फॉर्म्युला इन ऑथॉरिटिव्ह बुक्स. जे ऑथॉरिटिव्ह बुक आहेत त्या बुक्स मधला फॉर्म्युला रेफर करून ते काय केले जातात? ते फॉर्म्युलेशन्स बनवले जातात. इज नोन ॲज अन आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स और आयुर्वेदिक मेडिसिन. झाली डेफिनेशन. मग त्याच्यामध्ये त्यांनी ऑथॉरिटिव्ह बुक्स मेन्शन केलेले होते. एक्झाम्पल होते अर्क प्रकाशा, आर्यभिषका, अष्टांग हरिद्रा, अष्टांग समग्रा, आयुर्वेदा कल्पब्रह्मा, आयुर्वेदा प्रकाशा, आयुर्वेदा समग्रहा, हे वेगवेगळे बुक्स होते. प्लस त्याचबरोबरच चरक संहिता, सुश्रुता संहिता, ज्या आपल्या वेल नोन ट्रिटमेंट्स होत्या आयुर्वेदामधल्या, त्या पण त्याच्याच अंडर येतात. प्लस जे IP, BP, USP आपल्या वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या फार्माकोपियस आहेत, त्याच्यामध्ये पण ह्या ड्रगचे मोनोग्राफ मेन्शन केलेले आहेत. त्याकडून टू तयार किंवा त्या ऑथॉरिटिव्ह बुकचा रेफरन्स करून ते काय केले जातात, तर त्याच्या फॉर्म्युला, त्यातले फॉर्म्युला त्या बुकचा रेफर करून काय केले जातात, हे डोसेज फॉर्म प्रिपेअर केले जातात. Then next point, the Ayurvedic drugs are obtained from the natural sources only, from plants, animals and minerals. बघितलं तर त्याच्यानंतर allopathic same as like a allopathic dosage form, Ayurvedic dosage form can also be grouped. जसे allopathic dosage form पहिले ग्रुप केलेले आहेत, मीन्स सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड डोसेज फॉर्म असतील, पावडर्स असतील. ॲज लाईक allopathic सेम त्याच्यासारखे जे आयुर्वेदिक प्रिपरेशन्स आहेत, दे आर ऑल्सो ग्रुप्ड. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितले होते आपण. सॉलिड डोसेज फॉर्म, सॉलिड डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल काय होते? गुटिका, ओके. देन सेमी सॉलिड डोसेज फॉर्म, अवलेहा, पाका, लेपा, घृता और स्नेहकल्पा. फक्त लेक्चर फक्त गर्ल्सच ऐकतात बहुतेक, बॉईज मध्ये कोण लेक्चर ऐकत नाही. बरोबर आहे, कोणच रिप्लाय देत नाही. ओके. नेक्स्ट लिक्विड डोसेज फॉर्म कोणते होते? अरिष्टा, अरिष्टा, असावा, अर्का, तैला अँड द्रवका. ओके. देन पावडर डोसेज फॉर्म कोणते होते? ओके. भस्मा, सत्वा, मंदुरा, पिष्टी, परपती, लवंगा, अक्षरा, चूर्णा. These are the powder dosage form. आता these are the following, these are the important dosage form in the Ayurvedic formulation. आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन मधले ते काय तर इम्पॉर्टंट डोसेज फॉर्म आहेत. तर त्यातला जो फर्स्ट आहे असावा अरिष्ठा. कोणता डोसेज फॉर्म आहे हा? लिक्विड डोसेज फॉर्म. तो आपल्याला आता डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. फर्स्ट डोसेज फॉर्म और फर्स्ट आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन इज ना असावा
and arista. बघा, असावा and arista, these are processed by soaking the drug, powdered drug, a decoction form in the solution of a sugar or a jaggery for a specific period of a time undergo fermentation. आता याच्यामध्ये काय केले जातात, आता हे these are the liquid dosage form. हे असावा अरिष्टा आहे ते काय, तर these are the liquid dosage form and these are prepared by soaking the drug, powdered drug, किंवा त्याचा डिकॉक्शन फॉर्म केले जातात. आता सोकिंग पावडर्ड ड्रग कशामध्ये सोक केले जाते, तर शुगर किंवा जागरी, जागरी मीन्स गुड म्हणतो आपण त्याला किंवा गुड म्हणतो, शुगर और जागरी त्याचे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय केले जातात, तर हे पावडर ड्रग जे आहेत ते सोक केले जातात किंवा त्याचं डिकॉक्शन फॉर्म केलं जातं. सोकिंग मीन्स, डिकॉक्शन मीन्स काय म्हणतो आपण त्याला, अ कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड रिझल्टिंग फ्रॉम हिटिंग किंवा बॉईल करून त्या सबस्टन्सला काय केलं जातं, तर एक कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड जे आहे ते प्रिपेअर केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे कशापासून डिराईव्ह केलं जातं, तर प्लांट किंवा मेडिसिनल प्लांट असतील किंवा जे पार्ट ऑफ द प्लांट असतील त्याचं सोल्युशन प्रिपेअर केलं जातं, त्याला बॉईल करून हीट करून त्याच्यापासून कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड प्रिपेअर केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, डिकॉक्शन. त्यानंतर सोकिंग तर सगळ्यांना माहित आहे, ओव्हरनाईट काय केलं जातं, त्याला एखाद्या सॉल्व्हंट बरोबर त्याला सोकिंग साठी ठेवलं जातं. मग याच्यामध्ये काय डोसेज, याची डेफिनेशन काय बघा, दीज आर प्रोसेस्ड बाय सोकिंग द ड्रग इन पावडर्ड फॉर्म, म्हणजे पावडर ड्रग आहेत ते सोक करायचे आहेत, प्लस डिकॉक्शन फॉर्म. डिकॉक्शन फॉर्म म्हणजे काय, त्याचं सोल्युशन जर असेल लिक्विड, जर त्याला वॉटर बॉईल केलं जातं, स्पेशली हीट किंवा बॉईल करून ते कॉन्सन्ट्रेटेड प्रिपेअर केलं, त्याचं कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड ते प्रिपेअर केलं जातं, त्याला डिकॉक्शन फॉर्म म्हणतो. आणि कशाबरोबर केलं जातं, इन द सोल्युशन ऑफ अ शुगर और जागरी, शुगर और जागरीच्या सोल्युशन मध्ये फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ अ टाइम अंडरगो द फर्मेंटेशन. त्याच्यानंतर हे सोल्युशन प्रिपेअर केल्यानंतर काय केलं जातं, तर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम साठी त्याला फर्मेंटेशन मध्ये ठेवलं जातं. आता फर्मेंटेशन मीन्स काय, त्याची प्रॉपर डेफिनेशन सांगायची म्हटलं तर फर्मेंटेशन इज अ मेटाबॉलिक प्रोसेस दॅट प्रोड्यूस केमिकल चेंजेस इन ऑर्गॅनिक सबस्टन्स थ्रू द ऍक्शन ऑफ अ एन्झाइम. आता याच्यामध्ये काय केलं जातं, फर्मेंटेशन मध्ये काय केलं जातं, तर केमिकल चेंजेस करून आणले जातात. एखादं सोल्युशन वगैरे असेल त्याच्यामध्ये एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स जो आहे तो यूज करून काय केले जातात, त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस करून आणले जातात, त्याला फर्मेंटेशन म्हणतात. ही झाली प्रॉपर डेफिनेशन. जर इन आवर लँग्वेज मध्ये सांगायची झाली तर त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये फर्मेंटेशनला, किण्वन करणे. किण्वन म्हणतो आपण किंवा आंबवणे पण म्हणू शकतो आपण. मग याच्यामध्ये जे वाईन वगैरे जे प्रिपेअर केल्या जातात त्या फर्मेंटेशन मेथडने प्रिपेअर केल्या जातात. वाईन्स वगैरे जे प्रिपेअर केल्या जातात त्या फर्मेंटेशन, स्पेशली ग्रेप वाईन्स ज्या आहेत त्या फर्मेंटेशन मेथड जे आहेत त्यांना प्रिपेअर केल्या जातात. मग त्या ते काय केले जातात, अगोदर त्याचा सोकिंग केलं जातं पावडर डोसेज फॉर्मचा, त्याच्यानंतर किंवा डिकॉक्शन फॉर्म तयार केला जातो कशाबरोबर, शुगर किंवा जागरीच्या सोल्युशन बरोबर. देन स्पेसिफिक पिरियड साठी त्याला फर्मेंटेशन साठी ठेवलं जातं आणि नंतर काय तर ते जे लिक्विड आहे त्याला परत फिल्टर करून, त्याच्या फिल्टर केल्यानंतर त्याच्या परत प्रोसेस करून तो काय तो त्याचा डोसेज फॉर्म बनवला जातो. मग दिस असावा अरिष्टा इज युज्ड फॉर सजेस्टेड फॉर अ व्हरायटी ऑफ डिसीज किंवा कंडिशन. मग याचे जे वेगवेगळ्या डिसीज किंवा याच्यामध्ये काय केले जाते, ट्रीटमेंटसाठी त्याचा यूज केला जातो. आता याच्यामध्ये आपण बघूयात कसा प्रिपेअर केला जातो असावा अरिष्ठा. असावा अरिष्ठा आर लिक्विड आयुर्वेदिक प्रिपरेशन और सेल्फ जनरेटेड हर्बल फर्मेंटेशन. काय म्हणतो, तर जनरेट केलेलं हर्बल फर्मेंटेशन आहे. असावा आर प्रिपेअर्ड बाय डायरेक्ट यूज ऑफ फ्रेश हर्बल ज्युसेस और हर्ब सोक्ड इन वॉटर. त्यातला जे असावा आहे त्याच्यामध्ये काय केले जातात, these are prepared by direct use of a fresh herbal juices. मीन्स काय, जे फ्रेश हर्बल ज्यूस आहेत त्याचं काय केलं जातं, सोक केलं जातं त्याला, किंवा सोकिंग त्याच्या थ्रू किंवा सोक करून काय केलं जातं, हर्ब जे आहेत ते सोक करून त्याच्यापासून काय केलं जातं, फ्रेश हर्बल ज्यूस जो आहे तो काय केला जातो, सेपरेट केला जातो आणि ते काय केले जातात, त्याला हर्बल ज्यूस डायरेक्टली प्रिपेअर्ड बाय युझिंग हर्बल ज्यूस किंवा सोक करून, आणि ते कशाबरोबर केले जाते तर ते सोल्युशन ऑफ अ शुगर और जागरी. त्याच्यानंतर अरिष्टा आर प्रिपेअर्ड बाय द डिकॉक्शन ऑफ हर्ब इन अ बॉइलिंग वॉटर. मग अरिष्टा जो आहे तो कसा प्रिपेअर केला जातो, तर डिकॉक्शन ऑफ अ हर्ब. डिकॉक्शन मीन्स काय, हिटिंग किंवा बॉइलिंग केलं जातं त्या स्पेसिफिक पिरियड साठी. त्या सबस्टन्स जो किंवा केमिकल जो मेडिसिनल प्लांट आहे त्याचं काय केलं जातं, हिटिंग किंवा बॉईल केलं जातं फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम साठी, आणि
त्याच्यापासून काय केलं जातं, डिकॉक्शन मेथडने अरिष्टा प्रिपेअर केला जातो. तर नेक्स्ट काय, बोथ हॅव अ स्वीट टेस्ट अँड अल्कोहोलिक स्मेल. या दोन्हींना पण काय तर स्वीट टेस्ट आहे आणि अल्कोहोलिक स्मेल. स्वीट टेस्ट कशामुळे असणार तर these are prepared by in a solution of a sugar or a jaggery. शुगर आणि जागरीच्या सोल्युशन मध्ये ते प्रिपेअर केलेले असणार, त्यामुळे त्याला काय असणार आहे, स्वीट टेस्ट असणार आहे. देन अल्कोहोलिक स्मेल, काय ह्याला अल्कोहोलिक स्मेल कशामुळे असणार आहे काय, किंवा आपण जेव्हा त्याचं सोल्युशन प्रिपेअर करतो डिकॉक्शन किंवा सोकिंग नंतर वी हॅव स्पेसिफिक पिरियड टाइम साठी आपण काय करतो, फर्मेंटेशन साठी त्याला ठेवतो, त्यामुळे इट हॅव्हिंग अ अल्कोहोलिक स्मेल. त्याच्यानंतर पावडर हर्ब्स आर सोक इन अ हर्बल ज्यूस डिकॉक्शन इन प्रेझेन्स ऑफ अ शुगर और जॉगरी फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ अ टाइम. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर शुगर पहिल्यांदा फर्स्टली सोकिंग करून काढला जातो सेपरेट किंवा डिकॉक्शन मेथडने. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं जातं, फर्मेंटेशन केलं जातं. तर फर्मेंटेशन साठी काय केलं जातं तर त्याच्यामध्ये नॅचरल फर्मेंटिंग एजंट ऍड केला जातो. आता नॅचरल फर्मेंटिंग एजंट कोणता आहे, त्याला धायके फूल पण म्हणू शकतो आपण, धताकी किंवा धायके फूल, आणि त्याचं केमिकल नाव आहे वुड फोर्डिया फ्रुटिकोसा. हे काय, इट इज अन वन टाइप ऑफ अ फ्लावर आणि विच इज ऍक्ट ॲज अन अ फर्मेंटिंग एजंट इन दिस असावा अँड अरिष्ठा प्रिपरेशन. मीन्स काय तर या असावा अरिष्ठाचे जे आपण प्रिपरेशन करतो त्याच्यामध्ये जे फर्मेंटिंग फर्स्टली आपण ड्रग सोक करतो, त्याच्यानंतर सोकिंग किंवा डिकॉक्शन मेथडने आपण त्याचं कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड बनवतो शुगर आणि जागरीच्या सोल्युशन बरोबर. त्याच्यानंतर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम साठी आपल्याला फर्मेंटेशन साठी ठेवायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं तर वन फर्मेंटिंग एजंट ऍड केला जातो. तर त्याच्यामध्ये कोणतं फर्मेंटिंग एजंट ऍड केलं जातं, फॉर फर्मेंटेशन ऍडिशन ऑफ अ धताकी किंवा धायके फूल म्हणतो, किंवा स्पेसिफिक नेम किंवा त्याचं बायोलॉजिकल नेम आहे ना वुड फोर्डिया फ्रुटिकोसा. इट इज वन टाइप ऑफ अ फ्लावर. हे काय केलं जातं, विच इज अ फर्मेंटिंग एजंट म्हणून त्याच्यामध्ये काय केलं जातं, ऍड केलं जातं. ते ऍड केल्यानंतर फर्मेंटेटेड अल्कोहोल फॅसिलिटेट एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऍक्टिव्ह. मग ते फर्मेंटेशन जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, फर्मेंटेशन काय केलं जातं तर जे काही आपलं जे लिक्विड वगैरे जे काय आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे त्याच्यामधले जे एक्स्ट्रॅक्शन, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट जो आहे तो आहे त्या लिक्विड कॉन्सन्ट्रेशन मध्ये किंवा हाय क्वालिटीमध्ये किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला अवेलेबल होण्यासाठी ते आपण फर्मेंट करतो. प्लस त्याच्यामध्ये काय केलं जातं किंवा ते फर्मेंटिंग एजंट आहे ते विच अल्सो ऍक्ट ॲज अन अ प्रिझर्वेटिव्ह. मग ते काय केले जातात, अल्सो ऍक्ट ॲज अन अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण ते ऍक्ट होतात. मीन्स काय तर त्याच्यावरती कोणत्याही अदर केमिकल्सचा त्याच्यावरती इफेक्ट होत नाही किंवा जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे त्याचा त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, बोथ असावा अँड अरिष्टा कंटेन्स अप टू 12% ऑफ अल्कोहोल, हेन्स कॉल्ड ॲज अन अ मेडिसिनल वाईन्स. हे असावा आणि अरिष्टा आहे यांच्यामध्ये मेनली इट कंटेन्स अप टू 12% ऑफ अल्कोहोल्स, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अन अ मेडिसिनल वाईन्स. त्याला काय म्हटलं जातं, मेडिसिनल वाईन्स पण म्हटलं जातं फॉर फर्मेंटिंग साठी. दिस इज द फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ एन असावा अँड अरिष्टा. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत कुमारी असावा, मधुका असावा, पुनर्नाव असावा, अरविंद असावा, चंदन असावा, कनक असावा, लोह असावा, कुतजरिष्ठा असावा, द्रक्षरिष्ठा असावा, दशमूलरिष्ठा, विदांगरिष्ठा, अशोकारिष्ठा आणि खदिरारिष्ठा. These are the examples of an असावा अँड अरिष्ठा. इथं पण दिले हे आयुर्वेदिक डोसेज फॉर्म ऑलरेडी सांगितलेले आहेत, प्रिपरेशन सेम सांगितलेले आहे. एक्झाम्पल कुमारी मार्केटेड प्रिपरेशन किंवा एक्झाम्पल काय आहेत बघा असावाचे, कुमारी असावा, मधुक असावा, पुनर्नाव असावा, चंदन असावा. देन अरिष्ठाचं दशमूलारिष्ठा, द्रकरिष्ठा, विदांगरिष्ठा, अशोकरिष्ठा. These are the examples of असावा and अरिष्ठा. This is marketed formulation. निरकंड अरिष्ठा. आणि त्याच्यावरती इंडिकेशन्स मेन्शन केलेले आहेत, कसं कशासाठी यूज केला जातो, इमोजिनियस रेग्युलायझर, मेन्स्ट्रुएशन, इम्प्रूव्ह द ॲपेटाइट, यूज इन द लेडीज आफ्टर द डिलिव्हरी. हे त्याचे युजेस सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचा डोस कसा घ्यायचा आहे, डायरेक्शन सांगितलेली आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग कितीपर्यंत अवेलेबल आहे ते. दिस इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ अ अरिष्ठा. दिस इज ऑल्सो वाथरिष्ठा अँड अशोकारिष्ठा. आणि हे काय, दिस इज द फ्लो चार्ट ऑफ प्रिपरेशन ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ एन असावा अँड अरिष्ठा.
काय बघा, प्रिपरेशन क्रूड ड्रग मेन्शन इन द फॉर्म्युला. तर कसं प्रिपरेशन ह्याचा अजून एकदा फ्लो चार्ट थ्रू आपण फ्लो चार्ट थ्रू काय करूया, हा जो असावा आणि अरिष्टा त्याच्या फर्मेंटेशन किंवा फॉर्म्युलेशनची मेथड बघूया. त्याच्यामध्ये बघा, फर्स्टली काय केलं तर प्रिपरेशन क्रूड ड्रग्स याच्यामध्ये घेतला जातो. क्रूड ड्रग्स कसा घेतला जातो की आपण फर्स्टली डेफिनेशन मध्ये बघितलं, आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनची डेफिनेशन बघताना त्याच्यामध्ये आपण बघितलंय की ऍज पर ऑथराइज्ड जे बुक आहेत किंवा ऑफिशियल बुक जे आहेत त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला मेन्शन केलेला आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण काय करतो तर दादा ड्रग प्रिपरेशन करतो किंवा त्याच्यानुसार. मग याच्यामध्ये काय, क्रूड ड्रग मेन्शन इन द फॉर्म्युला, त्या ऑथराइज्ड बुक मध्ये जे काही क्रूड ड्रगचा फॉर्म्युला मेन्शन केलेला आहे त्याच्यानुसार काय करायचे, आपल्याला क्रूड ड्रगची क्वांटिटी घ्यायची, पावडर ड्रग असे किंवा क्रूड ड्रगचे. आता त्याच्यापासून आपल्याला असावा कसा प्रिपेअर करायचा आणि अरिष्टा कसा करायचा. जर पावडर असावा जो आहे तो पावडर ड्रग घेतला जातो, तो काय केला जातो, ट्रान्सफर टू फर्मेंटेशन वेसल, त्याला काय केलं जातं फर्मेंटेशन वेसल मध्ये ट्रान्सफर केलं जातं. देन सोल्युशन ऑफ शुगर, जागरी और हनी इज ऍडेड, हिटेड टू द डिझॉल्व. नेक्स्ट काय केलं जातं बघा, फर्स्टली पावडर ड्रग घेतला जातो, त्याला फर्मेंटेशन वेसल मध्ये ऍड केलं जातं. देन ऍड शुगर, जागरी किंवा हनीचं सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड केलं जातं फॉर हिटिंगसाठी त्याला किंवा डिझॉल्व्ह होण्यासाठी त्याला हीट केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्टली त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे झालं डिकॉक्शन किंवा काय म्हणतो आपण सोकिंग झालं. मग त्याच्यामध्ये आता नेक्स्ट प्रोसेस आहे फर्मेंटेशन. फॉर फर्मेंटेशन पर्पज वी हॅव ऍडिंग द दताकी पुष्पा which is also their species biological name is ना वुडफोर्डिया फ्रुटिकोसा. त्याचं बायोलॉजिकल नेम काय आहे, वुडफोर्डिया फ्रुटिकोसा. त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. त्याच्यानंतर देन वी हॅव ऍडेड द फ्लेवरिंग एजंट, देन क्लोज अथन लीड सील्ड एज विथ क्ले स्मिअर्ड क्लोथ. त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे आहे ते काय केलं जातं, हे सगळं जे मटेरियल आहे ते काय केलं जातं, अर्थन लीड सील्ड एजेस पॉट मध्ये ते ठेवलं जातं. म्हणजे काय, मातीचं भांड म्हणतो आपण, अर्थन पॉट जे आहे त्याच्यामध्ये ठेवलं जातं. त्याच्यानंतर त्याचं जे ओपन एंड आहे ते काय केलं जातं, क्लोथने पॅक केलं जातं आणि त्या क्लोथ वरती काय केली जाते, क्लेचा असा स्मिअर्ड असा लेअर बनवला जातो. म्हणजे क्ले जी सॉइल जे आहे त्याचा काय केला जातो, त्याच्यावरून लेअर बनवला जातो. मड प्रिपेअर करून त्या मडचा त्याच्यावरती लेअर दिला जातो. मग त्याच्यानंतर फर्मेंटेड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, मग त्याच्यामध्ये 1 to 3 months साठी त्याला काय केलं जातं, ते त्याच आहे त्या स्टेटमध्ये त्याला काय केलं जातं, जे आपली जमीन आहे त्याच्यामध्ये काय ते डग करून त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं. आणि त्याला वरती काय केलं जातं, वरून मध सर्क्युलेशन किंवा एअर फक्त त्याच्यामध्ये एअर गेली नाही पाहिजे त्याच्यानुसार त्याला ती फिट केलं जातं किंवा सील केलं जातं. मग नंतर नेक्स्ट फ्लुइड डिकांटेटेड अँड फिल्टर, मग नंतर 1 to 3 months नंतर त्याला सेपरेट बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर त्याचं फ्लुइड जे आहे ते काय केलं जातं, सेपरेट काढलं जातं, त्याला फिल्टर केलं जातं आणि ते काय केलं जातं, फिल इंटू अ सील बॉटल अँड सील, ते बॉटलमध्ये फिल केलं जातं, सील केलं जातं. दिस इज द जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ Asava and Arista. For Asava purpose, we are using powder drug, and for Arista purpose, we are using a decoction of a powder. ओके, समजलं कसं प्रिपेअर केलं आपण असावा अरिष्टा? येस मॅम. येस मॅम. ओके. आणि याच्यामध्ये मेन एक आहे की अर्थन पॉट किंवा वुडन पॉट युज केलं जातं. अर्थन पॉट युज केलं असेल तर त्याच्यामध्ये ते सगळं ऍड केलं जातं मटेरियल. त्याच्यानंतर त्याला काय केलं जातं, क्लोथने पॅक केलं जातं आणि त्याच्यावरती क्लेचा स्मिअर्ड लेअर दिला जातो. मीन्स काय म्हणतो, मर्ज आहे त्याचा एक लेअर त्याच्यावरती देऊन त्याला पॅक केलं जातं, सील केलं जातं आणि त्याला जे आपले नमुने आहेत त्याच्यामध्ये डखनून त्याच्यामध्ये ते हे केलं जातं, ऍड केलं जातं. त्याच्यावरून परत काय केलं जाते, सॉइल स्प्रेड केली जाते. म्हणजे त्याच्यात मच एअर जे आहे ती सर्क्युलेट होऊ देत नाही. मीन्स काय, एअर त्याच्यामध्ये गेली नाही पाहिजे अशा ह्याच्यामध्ये ते स्टोअर करून ठेवलं जातं. त्याच्यानंतर 1 to 3 months असतील किंवा अकॉर्डिंग त्या कोणता असावा, कोणत्या ड्रगचा असावा अरिष्टा बनवतो त्याच्यानुसार त्याचा जो काय म्हणतो आपण स्टोरेजचा कंडिशन आहे ती मेन्शन डिपेंड आहे त्याच्यावरती, कोणत्या टाईपचा आपण बनवतोय ड्रग कोणता आहे त्याच्यानुसार. मग तो परत काय केला जातो, 1 to 3 months नॉर्मल आहे त्याच्यातून ते सेपरेट परत बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतर त्यातलं फ्लुइड आहे ते सेपरेट केलं जातं, ते फ्लुइड फिल्टर केलं जातं आणि ते फ्लुइड परत बॉटलमध्ये फिल केलं जातं आणि सील केलं जातं. दिस इज द नॉर्मल प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ असावा अँड अरिष्ठा. ओके, समजलंय सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आता शाळा बंद झाला.
येतंय घरी. प्रतीक्षा सुरू असे मॅडम, म्यूट युअर सेल्फ. प्रतीक्षा सुरू असे. येस मॅम, सॉरी मॅम. रोल नंबर 50 आहेत का? संकेत बाबर. रोल नंबर 50. ओके, रिवाइज करता ही मेथड एकदा. कसा प्रिपेअर करतो आपण असावा अरिष्ठा? ओके मॅडम. स्टार्ट. सिंगल असं अरिष्ट का असावं मॅडम? दोन्ही पण दोन्हीची मेथड सेमच आहे. फक्त ओके स्टार्ट. प्रोडक्ट मेन्शन इन द फॉर्म्युला. पॉवर ड्रग असावा, पावडर ड्रग. बघून रिवाइज करू नका. तुमच्या ओन लँग्वेज मध्ये तुम्हाला जे काही समजलंय ते एक्सप्लेन करा इन युअर ओन लँग्वेज. ट्रान्सफर टू फर्मेंटेशन वेसल. fermentation with a solution of a sugar, jaggery or honey is added. For ferment. नेक्स्ट. एवढंच घेतलंय मॅडम तुम्ही, बरोबर ना? नाही मॅडम. एवढंच घेतलंय. तुम्हाला सांगता येत नाही म्हणजे एवढंच घेतलंय आपण. करेक्ट आहे ना? लक्ष देत जावा लेक्चर मध्ये. रोल नंबर 7 मयुरी गाजरे. येस मॅम. तुम्ही एक्सप्लेन करता मॅडम? मॅम नीट नाही समजलं. आय थिंक म्हणजे थोडं समजलंय, थोडं नाही समजलं. मॅडम ओके, नेक्स्ट कोण करता एक्सप्लेन? प्रीती काशीद, रोल नंबर 16. येस मॅम. स्टार्ट मॅडम. हे ड्रग पहिला 2000 पॉट्स मध्ये बनवलं जातं. पॉट मध्ये पहिला शुगर सोल्युशन ऍड करायचं. शुगर सोल्युशन ऍड करायचं आणि फर्मेंटेशन मेथडनी हे बनवलं जातं. त्याच्यानंतर डिझॉल्व होण्यासाठी हीट करायचं. नंतर त्यामध्ये फ्लेवरिंग एजंट ऍड करायचं. फ्लेवरिंग फर्मेंटिंग एजंट ऍड करत नाहीये का मॅडम आपण त्याच्यात? करतो मॅम. फ्लेवरिंग एजंट ऍड करण्याआधी फर्मेंटेशन एजंट ऍड करायचं. कोणतं फर्मेंटिंग एजंट ऍड करतो आपण? वुडफोर्डिया फ्रुक्टोज. फ्रुटिकोसा. पण म्हटलं जातं त्याला. याच्यावरती मोस्ट टाइम क्वेश्चन विचारलेला आहे. सगळ्यांनी याला अंडरलाईन करून ठेवायचा. हा जो वर्ड आहे वुडफोर्डिया फ्रुटिकोसा और धताकी पुष्प, हा जो वर्ड आहे, तो जो वर्ड आहे त्याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलाच आहे असावा. आणि अरिष्टाच्या प्रिपरेशन मध्ये कोणत्या टाईपचा फर्मेंटिंग एजंट यूज केला जातो? तर कोणता यूज केला जातो? तर वुडफोर्डिया फ्रुटिकोसा किंवा धताकी पुष्प म्हणतो आपण. ऍड केला जातो. सगळ्यांना आवाज येतोय? ओके, अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का? असावा अरिष्ठा फॉर्म्युलेशन प्रिपरेशन मध्ये. आणि त्याचे आपण एक्झाम्पल बघितले. त्याचे एक्झाम्पल मार्केटेड प्रिपरेशन बघितले होते आपण. हे होते फाथ अरिष्ठा आणि अशोक अरिष्ठा. हे दोन काय तर मार्केटेड प्रिपरेशन आहेत, रिसेंट मार्केटमध्ये असणारे. आणि त्याच्यानंतर हा एक एक्झाम्पल जिरक अरिष्ठा. हे मार्केटेड प्रिपरेशन, त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत ते मेन्शन केलेले आहेत. असावामध्ये कुमारी असावा, मधु असावा, पुनर असावा, चंदन असावा. आणि अरिष्ठामध्ये दशमूला अरिष्ठा, द्राक्ष अरिष्ठा, विदांग अरिष्ठा, अशोक अरिष्ठा. हे काय तर त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे का असावा अरिष्ठामध्ये? नो मॅम. नो मॅम. ओके, चालू आहे. मूव टू अवर नेक्स्ट ड्रग.
Yes, ma'am. Yes. Okay. Next drug is na vati or gutica म्हणतो आपण त्याला. Gutica or gutica. These are the medicaments in the form of a tablets or pills are known as a vati or a gutica. Means काय बघा, vati or gutica. These are the medicaments in the form of a tablet or pills are known as a vati or a gutica. These are made up by using single or combination of a vegetable, mineral or animal drug. And this can be used for 2 years, and pills with mineral ingredients can be used indefinitely. And this should not be lose their original color, odor, taste, form, and keep they away from the moisture. त्याची tablet condition काय त्याला moisture पासून away केले जाते. आणि if they may contain salt or sugar पण त्याच्यामध्ये असू शकते. काय तर मेन बेसिक इंट्रोडक्शन. आता वटिका और गुटिका त्याची डेफिनेशन काय बघा. Medicaments in the form of a tablet or pills are known as a vati or gutica. Definition लिहून घ्यायची सगळ्यांनी. Medicaments in the form of a tablets or pills are known as a vati or a gutica. Then vati kalpana is one among the important secondary preparation in the Ayurveda pharmaceutics. Means काय आयुर्वेदा मधलं one of the second important preparation आहे vati kalpana. Then this is a largely produced in the solid dosage form in a pharmaceutical world for a medication system. Okay, these are prepared. This is an one solid dosage form, and these are prepared for the largely produced केला जातो in solid dosage form for pharmaceutical world for all medication system मध्ये. Vati it may be prepared from the herbal, herbo-mineral or mineral drugs. वटी जे आहे ती कशापासून प्रिपेअर केली जाते तर हर्बल असतील किंवा हर्बल मिनरल्स किंवा मिनरल ड्रग्स पासून ते प्रिपेअर केले जातात. इन आयुर्वेदामध्ये त्याचा एक वर्ड मेन्शन केलेला आहे. वटकशम कथम कर्णम गुटिकम वटी मोदको वटिका राळी कुडो वर्तिच्चोनम. हे काय तर एक आयुर्वेदामधलं सेंटेन्स आहे. आणि ऋग्वेदा, सामवेद, अथर्ववेद हे वेद माहित असतील तुम्हाला सगळ्यांना. 4 जे वेद आहेत त्या वेदामध्ये पण याचं मेन्शन केलेलं आहे. प्लस ॲज वेल ॲज आयुर्वेदामध्ये पण याचा आयुर्वेदामधला वन ऑफ द इम्पॉर्टंट सेकंडरी प्रिपरेशन आहे हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन मध्ये. मग आयुर्वेदामध्ये हे जे आहे तर संस्कृत लँग्वेज मध्ये काय केलेलं आहे तर वटिका और गुटिका जे आहेत त्याचं त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वटिका, गुटिका, मोदका, वतिका, पिंडी, गुंडा और वटी आर द सिनोनिम ऑफ वटी. वटी जे आहे त्याच्यासाठीचे हे सिनोनिम्स आहेत. कुठले बघा, वटिका, गुटिका, मोदका, मदका, त्याच्यानंतर वाटिका, पिंडी, गुंडा, वर्ती आर द सिनोनिम्स ऑफ वटी. ते वटीचे काय तर सिनोनिम्स आहेत. कुठले कुठले, वटका, गुटिका, मोदका, वटिका, पिंडी, गुंडा और वर्ती आर द सिनोनिम ऑफ वटी. ते वटीचे काय तर सिनोनिम आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, vati or gutica. The definition: medicines prepared in the form of a tablet or pills are known as a vati or gutica. These are made up of one or more drug of the plant or animal or a mineral sources. These are the medicaments in the form of a pills किंवा tablet. Tablets means छोटे छोटे. इथं दिसतं इमेज मध्ये सगळ्यांना हे ग्रीन कलरचं काय आहे. These are the आयुर्वेदिक प्रिपरेशन किंवा आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स आहेत. इथे इमेज मध्ये सगळ्यांना दिसत असेल. Medicaments prepared in the form of a tablet or pills are known as a vati or gutica. असे मेडिकामेंट जे टॅबलेट किंवा पिल्स त्याच्या फॉर्म मध्ये जे बनवले जातात त्यांना काय म्हटलं जातं तर वटी और गुटिका म्हटलं जातं. टॅबलेट किंवा पिल्स फॉर्म मध्ये. टॅबलेट्स तर माहित आहेत, पिल्स मीन्स स्मॉल छोटे छोटे जे टॅबलेट आहेत त्यांनाच पिल्स म्हटलं जातं. आणि दीज आर मेड अप ऑफ वन और मोर ड्रग ऑफ द प्लांट. म्हणजे त्याच्यामध्ये सिंगल ड्रग पण असू शकतो किंवा वन और मोर त्याच्याबरोबर अनदर ड्रग कॉम्बिनेशन मध्ये बनवून सुद्धा पण हा काय केला जातो प्रिपेअर केला जातो. किंवा ते अॅनिमल किंवा मिनरल ओरिजिन पासून पण मिनरल किंवा अॅनिमल ओरिजिन किंवा प्लांट सोर्स पासून जे ड्रग सेपरेट केले जातात त्याच्यापासून मोस्टली ही काय केले जाते प्रिपेअर केली जाते. डेफिनेशन काय आहे, vati or gutica, medicines prepared in the form of a tablet or pills are known as a vati or gutica. These are made up of one or more drug of the plant, animal or a mineral origin. त्याच्यापासून ते प्रिपेअर केले जाते. This is the definition of a gutica or vatica. मेथड ऑफ प्रिपरेशन. त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये ऑल ड्रग्स आर टेकन in equal quantity and they are pounded separately. Fine powders are obtained and mixed homogeneously. The mixture is now taken into a kalva yantra and subjected for the bhavana with
मातुलंगा रसा और दधिम रसा फॉर अ 1 day. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, इथं दाखवलेलं आहे. गुंडा वॉटर बॉईल केलं जातं, फिल्टर केलं जातं, गुंडा पाकश लक्षणा चूर्ण, याच्यामध्ये त्याचा मिनिंग सांगितलेला आहे. तर फर्स्टली काय केलं जातं, ऑल ड्रग. जर सिंगल ड्रग असेल तर आपण त्याची क्वांटिटी घेऊ शकतो, पण जर एकापेक्षा जास्त कॉम्बिनेशन मध्ये त्याच्यात जर ड्रग असतील तर दिस ऑल ड्रग सेम इक्वल क्वांटिटी मध्ये ते घेतले जातात. काय बघा, ऑल ड्रग्स आर टेकन इन टू इक्वल क्वांटिटी मध्ये. जर आपल्याला एखाद्या वटिका किंवा गुटिका प्रिपेअर करायचे, वटी किंवा गुटिका, मग त्याच्यामध्ये ते ऑल ड्रग्स जर कॉम्बिनेशन मध्ये असेल तर ऑल ड्रग्स इक्वल क्वांटिटी मध्ये घेतले जातात. त्याच्यानंतर नेक्स्टली त्याला काय केलं जातं, पाउंडेड मीन्स मिक्स, त्याच्यामध्ये ग्राइंडर मध्ये ऍड केले जातात. त्याची होमोजिनियस फाईन होमोजिनियस अशी फाईन पावडर केली जाते. नेक्स्ट ते काय केले जातात, ती पावडर जी आहे ती सगळी ऑल पावडर जे आहे ते काय केली जाते, होमोजिनियसली मिक्स केली जाते. मग त्याच्यानंतर हे जे मिक्सचर आहे ते नाव टेकन इन टू अ खलवा यंत्र अँड सब्जेक्टेड फॉर अ भवना विथ मातुलुंगा रसा और धतिमा रसा फॉर अ 1 day. आणि हे जे वर्ड्स आहेत, खलवा यंत्र, भवना, मातुलंगा रसा, धतिमा रसा, दिज आर द आयुर्वेदिक किंवा संस्कृत वर्ड आहेत. आता याच्यामध्ये काय बघा, खलव यंत्रामध्ये त्याला काय केलं जातं, खलवा यंत्रामध्ये ऍड केलं जातं. त्याच्यानंतर फॉर भावना, त्याच्यानंतर मातुलुंगा रसा किंवा दमिना रसा त्याचा प्रिपेअर केला जातो. मीन्स काय केलं जातं बघा, स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये बघा वॉटर्स थोडस ऍड करून किंवा माइल्ड फायर त्या ह्याच्यामध्ये भावनामध्ये काय केलं जातं, ते मिक्सचर होमोजिनियसली प्रिपेअर केलं जातं. तर त्याच्यामध्ये व्हेरी स्मॉल क्वांटिटी मध्ये काय केलं जातं, वॉटर ऍड केलं जातं. आणि वॉटर ऍड केल्यानंतर माइल्ड फायर वरती त्याला बॉईल केलं जातं, हीट केलं जातं, ते फिल्टर केलं जातं. त्याच्यानंतर उडा पाका रचना त्याला बॉईल केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्टली काय केलं जातं, तर ते जे काय वटिका आहेत त्याच्या काय केलं जातं, तर मशीन्स असतील त्याच्या थ्रू त्या छोटे छोटे टॅबलेट्स बनवले जातात. यूज फॉर अँड दिस टॅबलेट्स आर यूज फॉर अ चिविंग. ही एक वन मेथड झाली. त्याच्यानंतर दुसरी मेथड कोणती आहे, तर काय केलं जातं, फर्स्टली वॉटर बरोबर काय केलं जातं, जे स्वीट सबस्टन्स आहे शुगर किंवा जागरी, त्याच्या वॉटर बरोबर त्याला बॉईल केलं जातं, ते फिल्टर केलं जातं. ते फिल्टर केल्यानंतर काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये जे चूर्ण मीन्स पावडर ड्रग जे आपण वरती होमोजिनियस मिक्सचर बनवलेलं आहे, ते होमोजिनियस मिक्सचर त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये ऍड केलं जातं, त्याला स्टर केलं जातं आणि त्याच्या परत काय केलं जातं, तर छोटे छोटे स्मॉल टॅबलेट जे आहेत ते पिल्स किंवा टॅबलेट्स प्रिपेअर केले जातात. हा एक वन मेथड झाली. आणि त्याच्या अगोदरची एक मेथड, ह्या 2 मेथड्सने काय केले जातात, वटी और गुटिका आर प्रिपेअर्ड. मग आता हे जे प्रिपेअर केलेले वटी और गुटिका जे आहेत ते स्टँडर्ड आहेत का नाहीत, आपण युज करण्याजोगे आहेत का नाही, त्याच्यासाठी काय केलं जातं, डिफरंट पॅरामीटर्स आर युज फॉर द स्टँडर्डायझेशन ऑफ अ वटी और गुटिका. म्हणजे काय, तर डिफरंट पॅरामीटर्सचा युज करून त्याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं. इन दॅट फर्स्ट parameter is an organoleptic parameters. In that first is an color, second is an odor, third total sugar, then reducing sugar and phytochemical assessment. मग याच्यामध्ये जे कलर आहे त्याचा कलर कसा आलेला आहे त्याच्यानुसार, त्याच्यानंतर ओडर असेल किंवा त्याच्यामध्ये शुगरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, रिड्युसिंग शुगरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, किंवा त्याचबरोबर जे अदर फायटोकेमिकल असेसमेंट म्हणजे काय, जो आपण चूर्ण किंवा ज्या ड्रगची पावडर ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये जे मेन चीफ ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहे ते आफ्टर प्रिपरेशन ऑफ वटी और गुटिका ते त्याच्यामध्ये आहे का नाही त्याचं आयडेंटिफिकेशन त्याच्या थ्रू केलं जातं. These all are the organoleptic parameter. These all are the identification or standardization parameters of an वटी or गुटिका. कोणते तर organoleptic parameters, color, odor, then total sugar, then next reducing sugar, phytochemical assessment. These are the स्टँडर्डायझेशन पॅरामीटर्स किंवा आयडेंटिफिकेशनचे पॅरामीटर्स आहेत वटी और गुटिकाचे. त्याच्यानंतर सम डोसेज फॉर्म, त्याचा शेप कसा आहे आणि त्याचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत कशासाठी युज केले जाते. तर गुटिका पिल्स म्हणतो तर सर्क्युलर शेप, डोसेज फॉर्म इन अ फ्लॅट फॉर्म, आणि इलारी गुटिका हे काय त्याचं एक्झाम्पल आहे आणि ते काही वेगवेगळ्या किडनी रिलेटेड जे डिसीज आहेत त्याच्यासाठी ती युज केली जाते. देन सेकंड इज अन वटी इट इज सर्क्युलर मास और सिमिलर टू द टॅबलेट शेप, and example is a sarpagandha vati. These are mainly used for the hypertension, insomnia condition, loss of sleep or sleep disturbance. That it also used for a mental disorder. Then third example, Varti, long oval shaped tablets and mainly administered into a body cavities like anorectum, vagina, urethra and eye. And examples are the Chandrodaya Varti is an collyrium and these are used for the growth on eyes stages or cataract किंवा जी ग्रोथ होते त्याच्यामध्ये किंवा
आईज आहे त्याच्यामध्ये पण ते आईज जे कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये ऍड केले जातात किंवा वजाना किंवा युरेथ्रामध्ये ते ऍड केले जातात. देन वटाका बिग सर्क्युलर मास शेप आहेत. त्याच्यानंतर अदर एक्झाम्पल आहेत सायकोसिस कंडिशन असेल त्याच्यामध्ये सायकोसिस इलनेल मेंटल प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये ते युज केले जाते. त्याच्यानंतर मोदका त्याची वेट सांगितलेले आहे, शेप सांगितलेला आहे, एक्झाम्पल दिलेला आहे आणि त्यानंतर पिंड और पिंडी आणि याच्यामध्ये चूर्ण त्याच्यापासून प्रिपेअर केलं जातं. मोस्टली अस्थमा किंवा अर्थरायटिस कंडिशन मध्ये हे पिंडा और पिंडी जे वटी और गुटिकाचे एक्झाम्पल आहे ते युज केलं जातं. अस्थमा माहिती आहे सगळ्यांना, रेस्पिरेटरी सिस्टम रिलेटेड डिसऑर्डर अँड अर्थरायटिस मीन्स इन्फ्लॅमेशन इन द जॉईंट्स और बोन. त्या केसमध्ये हे युज केले जातात. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ गुटिका, वटी, वर्ती, वटाका, मोदका और पिंडा और पिंडी. दीज ऑल आर द सिनोनिम्स ऑफ अ वटी और अ गुटिका. ओके, वटी और गुटिका मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? समजलंय सगळ्यांना? मॅम हळू शिकवा जरा. फास्ट स्पीड जास्त आहे का? यस मॅम. जरा ओके, हळू घेऊ का? ओके, वटी और गुटिका हा तर पॉइंट समजलाय का? तो रिपीट घ्यायचा अजून? काय करायचं? रिपीट घ्यायचं आहे? यस मॅडम. ओके, वटी और गुटिका आता त्याची डेफिनेशन आपण बघितली होती. वटी कल्पना इज वन अमॉंग द इम्पॉर्टंट सेकंडरी प्रिपरेशन इन द आयुर्वेदा फार्मास्युटिक्स. म्हणजे आयुर्वेदा आहे त्याच्यामधलं सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युलेशन आहे वटी और गुटिका. वटी और गुटिका मीन्स काय? दीज आर द सेमच आहेत. वटी और गुटिका हे जे दोन्ही आहेत ते काय तर सेमच आहेत, फक्त वटी हे सिनोनिम आहे गुटिका. त्याच्याच बरोबर अदर सिनोनिम कोणते आहेत त्याचे? वटका, गुटिका, त्याच्या मोदका, वतिका, पिंडी, गुडा अँड वर्ती. हे ऑल काय आहेत तर त्या वटिका किंवा गुटिकाचे काय आहेत तर सिनोनिम आहेत. आणि हे काय तर वटी और गुटिका जे काय आहे ते गुटिका दीज आर द वन ऑफ द सेकंडरी इम्पॉर्टंट प्रिपरेशन इन द आयुर्वेदा. आयुर्वेदा मधलं हे काय तर वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रिपरेशन आहे. आणि हे मोस्टली कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये प्रिपेअर केलं जातं? दीज आर प्रिपेअर्ड इन अ सॉलिड डोसेज फॉर्म. आता त्याच्यामध्ये कसं प्रिपेअर केलं जातं? दिस मे बी प्रिपेअर्ड फ्रॉम द हर्बल किंवा हर्बो मिनरल किंवा मिनरल जे ड्रग्स आहेत त्याच्यापासून ते काय केलं जातं? प्रिपेअर केलं जातं. आता कसं प्रिपेअर केलं जातं त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे बघा. फर्स्टली डेफिनेशन, प्रॉपर डेफिनेशन काय आहे त्याची? वटी और गुटिका, these are definition medicines prepared in the form of a tablet pills are known as a वटी और गुटिका. असे मेडिकामेंट जे टॅबलेट किंवा पिल्स म्हणजे सेम ऍज लाईक टॅबलेट, छोटे छोटे जे टॅबलेट्स असतात त्याला काय म्हटलं जातं? पिल्स म्हटलं जातं. काय बघा डेफिनेशन? मेडिसिन्स प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ अ टॅबलेट और पिल्स आर नोन ऍज अ वटी और गुटिका. म्हणजे काय? असे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे टॅबलेट्स किंवा पिल्स मध्ये प्रिपेअर केले जातात त्यांना वटी और गुटिका म्हटलं जातं. दीज आर द सॉलिड डोसेज फॉर्म. देन नेक्स्ट हा कसा प्रिपेअर केला जातो? तर दीज आर प्रिपेअर्ड बाय वन और मोर ड्रग ऑफ अ प्लांट, अॅनिमल और मिनरल ओरिजिन. म्हणजे ते कसं प्रिपेअर केलं जातं? तर जे काही प्लांट असतील, अॅनिमल किंवा मिनरल ओरिजिन पासून जे काही ड्रग असतील ते ड्रग जे सेपरेट केले जातात आणि त्याच्यापासून सिंगल ड्रगचा यूज करून किंवा मोर दॅन वन ड्रग, ओनली वन ड्रगचा यूज करून किंवा ऑर मोर दॅन वन ड्रग त्याचा यूज करून कशापासून ते दिस ड्रग डिराइव्ड फ्रॉम द प्लांट, अॅनिमल और मिनरल ओरिजिन पासून जे डिराइव्ह केले जातात त्याचा यूज करून हा जो डोसेज फॉर्म आहे तो बनवला जातो. त्याची डेफिनेशन काय? मेडिसिन्स प्रिपेअर्ड इन द फॉर्म ऑफ अ टॅबलेट पिल्स आर नोन एज अ वटी और गुटिका. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? यस Yes, मॅम. नेक्स्ट बघा काय? मेथड ऑफ प्रिपरेशन. आता मेथड ऑफ प्रिपरेशन आता ही गोटी और वटिका कशी प्रिपेअर केली जाते? तर फर्स्टली काय केले जातात? जर सिंगल ड्रग असेल तर तो ड्रग फक्त आपण घेतो. जर मोर दॅन वन ड्रग असतील तर काय केले जातात? ऑल ड्रग्स कलेक्ट केले जातात आणि ते काय केले जातात? टेकन इंटू इक्वल क्वांटिटी. सगळे ड्रग सेम क्वांटिटीमध्ये घेतले जातात. टेकन इंटू इक्वल क्वांटिटी. त्याच्यानंतर त्याला काय केले जाते? त्याची फाईन पावडर बनवली जाते. काय केली जाते? त्याची फाईन पावडर बनवली जाते सेपरेट ड्रगची सेपरेटली. त्याच्यानंतर मग ती पावडर जी आहे ती ऑल ड्रगची होमोजिनियसली मिक्स केली जाते.
फर्स्टली पावडर बनवली जाते, सगळे ड्रग इक्वल क्वांटिटी मध्ये घेतले जातात. त्याच्यानंतर नेक्स्टली काय केले जातात, ते पावडर सेपरेट इंटू फाईन पावडर्स, मग त्या ड्रगचं परत फाईन पावडर मध्ये कन्वर्ट केली जाते आणि ती फाईन पावडर काय केली जाते, होमोजिनियसली मिक्स केली जाते. नंतरची प्रोसेस त्याला कालवा यंत्रामध्ये ते घेतलं जातं. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर ही पावडर त्याच्यात ऍड केली जाते, प्लस त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये वॉटर जे आहे किंवा शुगर किंवा जागरीचं सोल्युशन त्याच्यात ऍड केलं जातं. त्याला स्टर केलं जातं आणि त्याच्यापासून परत टॅबलेट बनवले जातात. दिस इज द वन मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अ वटी और गुटिका. समजली ही मेथड? Yes, ma'am. येस मॅम. ओके. आता सेकंड मेथड मध्ये काय केलं जातं, तर फर्स्टली पावडर जे शुगर किंवा जागरी आहे त्याचं काय केलं जातं, सोल्युशन जे आहे त्याला वॉटरमध्ये, शुगर किंवा जागरी वॉटरमध्ये ऍड केली जाते, त्याला बॉईल करून त्याचं सोल्युशन बनवलं जातं. ते सोल्युशन परत फिल्टर केलं जातं. फिल्टर केल्यानंतर जे ऑथराइज्ड चूर्ण, जे पावडर ड्रग आहे त्याला चूर्णाच म्हणतो आपण, पावडर डोसेज फॉर्म चूर्ण, ते काय केले जातात, तर त्या फिल्टर केलेले जे सोल्युशन आहे शुगर किंवा जागरीचं, त्याच्यामध्ये ते काय केले जातात, ऍड केले जातात. आणि नेक्स्टली त्याच्यापासून काय केले जातात, ते छोटे छोटे डोसेज फॉर्म मध्ये परत त्याला काय केलं जातं, त्याचं टॅबलेट बनवले जातात, छोटे छोट्या त्याचे पिल्स किंवा टॅबलेट्स परत काय केले जातात, प्रिपेअर केले जातात. दिस इज अ सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अ गुटिका और वटी, इथं दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हे जे गुटिका और वटी ते प्रिपेअर केलेले आहेत, तर ते यूज करण्याजोगे आहेत का नाही, म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण हे बनवले पावडर ड्रग घेऊन हे ते, पण त्याच्यामध्ये काय आपल्याला जो ड्रग रिक्वायर आहे, जे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट रिक्वायर आहे, की ते ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये आहे का नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे. प्लस त्याचा कलर कसा असला पाहिजे, IP, BP, USP जे आपले वेगवेगळे फार्माकोपियाज आहेत, त्या फार्माकोपियामध्ये त्याचा कलर कसा मेन्शन केलेला आहे आणि तो आहे कसा कलर, तो कम्पेअर केला जातो. प्लस त्याची ओडर कशी आहे ते पण कम्पेअर केलं जातं. प्लस त्याच्यामध्ये आपण शुगर किंवा जागरीचं सोल्युशन ऍड करतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, टोटल शुगर किती आहे, प्लस रिड्युसिंग शुगर किती आहे, प्लस त्याच्यामध्ये जर सपोज एखादा ड्रग आपण ग्लायकोसाइड कॅटेगरीच्या अंडरचा आहे आणि विच ऍक्ट ऍज अ कार्डिओटॉनिक म्हणून, मग जर दिलेल्या ह्याच्यामध्ये फायटोकेमिकल असेसमेंट मध्ये दिलेला ड्रग किंवा ज्याची चूर्ण पावडर घेतली, तर त्याच्यामध्ये ग्लायकोसाइडचं कॉन्सन्ट्रेशन आहे का नाही, पावडरचं आहे का नाही, त्याच्यानंतर त्याच्यापासून जर आपण पिल्स किंवा वटी और गुटिका प्रिपेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये ते ग्लायकोसाइड आहे का नाही, ह्या डिफरंट स्टडी केले जातात. कशासाठी, फॉर देअर स्टँडर्डायझेशन पर्पज, त्याचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी त्या ह्या वेगवेगळ्या स्टडीज ज्या आहेत त्या केल्या जातात. त्याच्यामध्ये ऑर्गॅनलेप्टिक पॅरामीटर्स कोणते बघितले जातात, तर फर्स्ट कलर त्याचा कसा आहे, ओडर कसा आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे टोटल शुगर, देन रिड्युसिंग शुगर किती आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट फायटोकेमिकल असेसमेंट, म्हणजे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये किती अमाऊंट मध्ये, किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रेझेंट आहे, हे काय या सगळ्याचा डिटेल स्टडी याच्यामध्ये केला जातो. ओके, इथपर्यंत समजले सगळ्यांना? येस मॅम. ओके, आता नेक्स्ट बघा काय, दिस आर द सम एक्झाम्पल सांगितलेले आहेत, त्यातले 1 to 3 ते एक्झाम्पल लक्षात ठेवा तुम्ही फक्त. त्यातला फर्स्ट आहे गुटिका, त्यालाच आपण पिल्स म्हणतो, किंवा हे जे डोसेज फॉर्म दिलेले आहेत, दीज ऑल आर इन वन, हे काय, दीज आर ऑल आर द सिनोनिम ऑफ अ गुटिका और वटी. त्याचेच हे काय तर सिनोनिम आहेत. कोणते, गुटिका त्याला पिल्स म्हणतो आपण, वटी वर्ती, वाटका, मोदका, पिंडा और पिंडी, दीज ऑल आर द सिनोनिम ऑफ अ गुटिका और अ वटी. या सगळ्याचे ते काय तर सिनोनिम आहेत. आता त्यातला गुटिका पिल्स आहे, त्याचा शेप कसा आहे बघा, सर्क्युलर शेप आहे, शेप ऑफ अ प्लॅटफॉर्म, फ्लॅट पण आहे सर्क्युलर पण आहे. आणि हा त्याचे एक्झाम्पल काय आहे बघा, इलाडी गुटिका, आणि तो दिस आर युज्ड फॉर द व्हेरियस किडनी रिलेटेड डिसीज, ते ट्रीट करण्यासाठी या टाईपची गुटिका यूज केली जाते. एक्झाम्पल कुठलं आहे त्या गुटिकाचं, इलाडी गुटिका, ती कशासाठी यूज केली जाते, दिस आर युज्ड फॉर द किडनी डिसीजेस. देन सेकंड एक्झाम्पल आहे वटी, त्याच्यामध्ये सर्क्युलर मास सिमिलर टू द टॅबलेट सारखी दिसायला आहे. देन सर्पगंधावटी, दीज आर युज्ड फॉर द हायपरटेन्शन कंडिशन, इन्सोमिया किंवा मेंटल डिसऑर्डर असतील त्याच्यामध्ये ही सर्पगंधावटी जी आहे ती काय केली जाते, यूज केली जाते. देन वरती आहे, ओव्हल शेप आहे त्याचा, आणि एंडिंगला टेपरिंग होत जाते.
आणि हे मोस्टली दिस आर ऍडमिनिस्टर इंटू अ बॉडी कॅव्हिटीज मध्ये ते ऍडमिनिस्टर केली जाते, लाईक एनोरेक्टम, वजायना, युरेथ्रा अँड आय मध्ये ते ऍडमिनिस्टर केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट वटका, त्याच्यामध्ये ते बिग सर्क्युलर मास मध्ये आहे, ती बिग सर्क्युलर आहे आणि ही मोस्टली सायको म्हणजे सायकोसिस रिलेटेड जे डिसऑर्डर्स असतील, सायकोसिस इलनेस असेल त्या कंडिशन मध्ये ते यूज केली जाते. त्याच्यामध्ये परत मोदका जे आहे ते राऊंड शेप आहे त्याचा पण, आणि साईज वेट अराउंड त्यांचं 20 to 50 ग्रॅम तेच आहे. त्याच्यामध्ये काय तर बलाबी बिल आणि मोदका ही केली जाते आणि इट इज यूज ॲज अन कॉम्प्लिमेंटरी आयुर्वेदिक फूड, ते आयुर्वेदिक फूड म्हणून यूज केले जातं. त्यानंतर लास्ट आहे पिंडा और पिंदी, ते हे काय तर चूर्ण शुगर बरोबर मिक्स करून त्याच्यापासून ती मोल्ड केली जाते आणि ती यूज केली जाते, त्याला चिंडा म्हटलं जातं. आणि दिस आर अ सिंगल बोलस फूड पण त्याला म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे रसोना पिंडा, आणि दिस आर युज फॉर द अस्थमा अँड अर्थरायटिस साठी तो यूज केला जातो. अस्थमा माहिती सगळ्यांना, ब्रिथिंग डिफिकल्टी. देन अर्थरायटिस मीन्स इन्फ्लामेशन इन जॉईंट्स और जॉईंट्स किंवा बोन्स मध्ये इन्फ्लामेशन सफर होतं मसल्स, त्याला अर्थरायटिस म्हणतो आपण. आणि दिस आर द सम डोसेज फॉर्म ऑफ वुटिका और वटिका आणि त्याचे एक्झाम्पल आणि त्याचा यूज. ओके, शेप त्याचा मेन्शन केलेला आहे. ओके, अप टू दिस कुणाला काय डाऊट आहे? नो. नो मॅम. ओके, सगळं समजलं इथपर्यंत? येस मॅडम. येस मॅम. ओके, आता नेक्स्ट बघायचं आपल्याला तैला. तैला मीन्स ऑइल्स म्हणतो आपण, तेल माहित आहे सगळ्यांना. तैलाज मीन्स ऑइल. तैला इज अन लिक्विड आयुर्वेदिक प्रिपरेशन. काय तैला? तैला इज अन लिक्विड आयुर्वेदिक प्रिपरेशन इन विच तैला मीन्स फिक्स्ड ऑइल. डेफिनेशन काय फिक्स्ड ऑइलची? आपण बघितली होती फिक्स्ड ऑइलची डेफिनेशन. काय होती डेफिनेशन? इव्हॅपरेट होत नाही, ती एक डेफिनेशन. ओलाटाईल ऑइल आणि फिक्स्ड ऑइल मधली आपण डेफिनेशन काय बघितली होती? द लिक्विड किंवा असे लिक्विड जे 15.5 to 16.5 डिग्री सेंटीग्रेड जे टेम्परेचर आहे त्याला स्टेबल असतात, कुठे इव्हॅपरेट होत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत, त्यांना फिक्स्ड ऑइल म्हणतो आपण. आणि जे 15.5 to 16.5 टेम्परेचरला इव्हॅपरेट होऊन जातात किंवा स्टेबल नसतात त्यांना आपण ओलाटाईल ऑइल म्हणतात. व्हॅनिश होतात, ओलाटाईल होतात, त्यांना ओलाटाईल ऑइल म्हणतो. फिक्स्ड ऑइल लक्षात ठेवायचं, 15.5 to 16.5 जे टेम्परेचर आहे त्याला जे स्टेबल ऑइल असतात त्यांना काय म्हटलं जातं? फिक्स्ड ऑइल म्हटलं जातं. मग बघा, तैला इज अन लिक्विड आयुर्वेदिक प्रिपरेशन. काय तर इज अन लिक्विड आयुर्वेदिक प्रिपरेशन. तैला मीन्स काय तर these are the fixed oil and it is boiled with a specified decoction in a fine paste, त्याला कलका म्हटलं जातं, of a drug mentioned in the prescribed formula. आता हे प्रिपेअर कसं केलं जातं तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या एखाद्या ड्रगचा डिकॉक्शन प्रिपेअर केला जातो. डिकॉक्शन मीन्स काय सांगितलं होतं? डिकॉक्शन मीन्स बॉईल करणे. फर्मेंटेशन. हिटिंग किंवा बॉइलिंग केलं जातं आणि त्याचा रिझल्ट काय होतं तर कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड प्रिपेअर होतं, त्याला काय म्हटलं जातं? डिकॉक्शन म्हटलं जातं. मग एखाद्या ड्रगचा काय केला जातो, जो बॉईल करून त्याचा स्पेसिफाईड डिकॉक्शन बनवला जातो किंवा त्याची फाईन पेस्ट जी आहे ती काय केली जाते तर बॉईल केली जाते. फाईन पेस्ट जे आहे ते स्पेसिफिक ह्याच्या बरोबर बॉईल केली जाते, त्याला कलका पण म्हटलं जातं. जे डिकॉक्शन आहे ते पण बॉईल केलं जातं, प्लस जर फाईन पेस्ट असेल एखादा व्हेकल ऍड करून त्याला बॉईल केलं जातं. जी फाईन पेस्ट बॉईल केली जाते त्याला काय कलका म्हटलं जातं, आणि जे डिकॉक्शन प्रिपेअर केलं जातं ते फक्त बॉईल केलं जातं. त्याच्यामध्ये आता बघा नेक्स्ट प्रोसेस काय आहे, हे फक्त बॉइलिंग ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा प्रिपरेशन. आता प्रिपरेशन, मेथड ऑफ प्रिपरेशन आपण बघूया. त्याच्या अगोदर एक्झाम्पल काय आहेत बघा तैलाचे. अणुतैला, कनक तैला, नारायण तैला, दिस आर द एक्झाम्पल. याचे काय आहेत तर ते एक्झाम्पल आहेत. आता मग हे कसे प्रिपेअर केले जातात बघा. तैला कंटेन 3 कंपोनंट्स, त्याला द्रवा म्हटलं जातं. आता तैलामध्ये काय तर
तीन कंपोनंट आहेत. कुठले बघा, लिक्विड इन द फॉर्म ऑफ अ स्वरसा. लिक्विड फॉर्म मध्ये एक असतं त्याला स्वरसा म्हटलं जातं. त्याच्यानंतर कल्का आणि स्नेहा हे काय, तर तीन त्याच्यातले फॉर्म आहेत लिक्विड इन द फॉर्म ऑफ स्वरसा. आता त्याच्यामध्ये काय, जो ड्रग किंवा ज्याचा आपल्याला ऑइल प्रिपेअर करायचं आहे असा ड्रग, त्याचं डिकॉक्शन जे घेतो आपण त्याला काय म्हटलं जातं, स्वरसा. स्वरसा म्हणजे ज्याचा आपल्याला ऑइल प्रिपेअर करायचा आहे असा ड्रग, त्याचं डिकॉक्शन, त्याला स्वरसा म्हटलं जातं. त्याच्यानंतर कल्का, फाईन पेस्ट ऑफ द ड्रग, त्याची फाईन पेस्ट. त्याच्यानंतर स्नेहा मीन्स दुसरे अनदर तेल, त्याच्यामध्ये तैला ऍड केलं जातं. आता त्याच्यामध्ये बघा, कल्का, स्नेहा, द्रवा, दीज आर टेकन इन टू कॉन्सन्ट्रेशन. मग त्या तिन्हीचं कॉन्सन्ट्रेशन म्हटलेलं आहे बघा 1:4:16 पार्ट रिस्पेक्टिव्हली. या तिन्हीचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं जातं. ते नेक्स्ट काय केलं जातं, कल्का, द्रवा आणि मिक्स केले जातात टुगेदर. त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर ते बॉइलिंग साठी ठेवलं जातं, त्याला स्टर केलं जातं आणि त्याला परत स्टर केल्यानंतर काय केलं जातं, तर डिझायर्ड पाकामध्ये, त्याला काय म्हणतो, ते काय होतं, तर एक स्पेसिफिक अशा ह्याच्यामध्ये ऑप्टेन होतं, दुसरा अदर डोसेज फॉर्म त्याच्यामध्ये ऑप्टेन होतो, त्याला काय म्हटलं जातं, पाका म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, डिझायर्ड पाका म्हटलं जातं त्याला. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत बघा, पाकामध्ये मृदू पाका, त्याच्यानंतर मध्यम पाका अँड खरा पाका, हे काय तर त्याचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यामध्ये नास्य असेल किंवा पानावस्ती किंवा अभ्यंगासाठी जे युज केले जातात, हे काय त्याचे एक्झाम्पल. कसं प्रिपेअर केलं जातं तैला, फर्स्टली ती तैलाज आहेत त्याच्यामध्ये तीन पार्ट आहेत, लक्षात ठेवायचे. फर्स्ट कुठला, स्वरसा, कल्का, स्नेहा, हे तीन पार्ट आहेत. स्वरसा म्हणजे काय, ड्रग लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये, ज्याचा आपल्याला अल्प प्रकारच आहे त्याच्या रिलेटेड लिक्विड मध्ये. कल्का म्हणजे त्याच ड्रगची फाईन पावडर असली पाहिजे. त्याच्यानंतर स्नेहा, स्नेहा मीन्स काय, तैला, तेलच असते तैला. द्रव्य किंवा म्हणतो आपण, द्रव्य पण म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे एखादं व्हेकल त्याच्यात ऍड केलं जातं, वॉटर असेल किंवा दुसरं काहीतरी असेल, ते व्हेकल त्याच्यात ऍड केलं जातं. या तिन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय, कल्का, स्नेहा किंवा द्रवा किंवा आपण त्याला द्रव्य म्हणतो. त्याच्यामध्ये काय 1:4:16 पार्ट्स मध्ये ते घेतलं जातं, त्याला मिक्स केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या स्नेहा मीन्स तेला ऍड केलं जातं, त्याला बॉईल केलं जातं, स्टर केलं जातं. त्याच्यानंतर दीज आर ऑप्टेन इन द डिझायर फॉर्म, त्याला काय म्हटलं जातं, पाका म्हटलं जातं. एक्झाम्पल, मृदू पाका युजफुल फॉर नास्य, मध्यम पाका युजफुल फॉर पना अवस्ती अँड खरा पाका युजफुल फॉर अभ्यंग, हे काय तर त्याचे एक्झाम्पल आहेत तैलाचे. ओके, तैला समजलाय सगळ्यांना? येस मॅडम. येस मॅम. छोटाच पॉइंट आहे आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल अजून सांगायचे तर भृंगराज, सगळ्यांना माहिती आहे भृंगराज तैला, महानारायण तैला, Yes, ma'am. विसंगबा तैला, अणु तैला, ज्योतिमस्ती तैला, हे काय तर त्याचे एक्झाम्पल आहे तैलाचे. आणि हे तैलाज आहे ते मोस्टली प्रिपेअर्ड इन किंवा ते स्टोअर प्रिझर्व कशामध्ये केले जातात की ग्लास किंवा अल्युमिनियम किंवा पॉलिथिनचे जे कंटेनर आहेत त्याच्यामध्ये ते काय केले जातात, प्रिपेअर किंवा स्टोअर केले जातात, प्रिझर्व केले जातात. आणि त्याची पोटेन्सी बघा काय, तर तैलाज रिटेन देअर पोटेन्सी अबाउट 16 months, 16 months साठी त्याची पोटेन्सी आहे असे ते युज केले जातात. अँड दे आर ऑल्सो टेकन इन इंटरनली अँड दे आर ऑल्सो इंटरनली जर घ्यायचे असतील तर त्याला काय केलं जातं, वॉर्म वॉटर किंवा वॉर्म मिल्क बरोबर घेण्यासाठी ते सजेस्ट केले जातात फॉर इंटरनल पर्पज साठी. ओके, तैलामध्ये कोणाला काय डिफिकल्टी असेल तर विचारू शकता. ओके, No, ma'am. कोणाला काही डाऊट नाहीये? देन शॅल वी स्टॉप हिअर? येस मॅडम. ओके, थँक्यू.